रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची। या प्लॉटसाठी मी सरांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण रामा ॲग्रोटेक या कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत। जेव्हापासून मी रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरत आहे तेव्हापासून शेतीचं टेन्शन माझं गेलेलं आहे। हे प्रोडक्ट सोडल्यानंतर दुसरं काही लई करण्याची गरज राहत नाही। नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत। आज आपण रामा ॲग्रोटेकचे राजवीर एंटरप्राइजेस याच्या मार्गदर्शनाखाली हा केळीचा प्लॉट आहे। या प्लॉटला संपूर्ण नियोजन रामा ॲग्रोटेक कंपनीच्या शेड्यूलचा वापर केलेला आहे। आपण या प्लॉटला आपण कशा पद्धतीने नियोजन केलं आहे, बळीराजाला आपण नियोजन कशा पद्धतीने दिलेलं आहे हेच त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी त्यांची आपण छोटीशी ओळख करून घेऊ। आधी नमस्कार। नमस्कार, आपली ओळख सांगा जरा सर्व शेतकरी बांधवांना। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव वैजनाथ देवकर, राहणार केम। माझा हा 2000 झाडांचा प्लॉट आहे 1.5 एकरामध्ये, आणि या प्लॉटसाठी मी सरांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण रामा ॲग्रोटेक या कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत। त्यामध्ये रूट मॅजिक, बायोसमृद्धी, केळी स्पेशल या प्रोडक्टचा वापर केलेला आहे। आणि त्या प्रोडक्टनुसार आज या केळीला 8 महिने झालेले आहेत। या अशा प्रकारे ही वेन व्यवस्थित झालेली आहे। गडांची साईज आहे, बुंद्याची साईज चांगली झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, खरं सांगायचं म्हणलं तर जेव्हापासून मी रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरत आहे तेव्हापासून शेतीचं टेन्शन माझं गेलेलं आहे। हे प्रोडक्ट जे आहेत ते अतिशय दर्जेदार आहेत। प्रोडक्ट सोडल्यानंतर लगेच रिझल्ट आपल्याला भेटून जातो। हे प्रोडक्ट सोडल्यानंतर दुसरं काही लई करण्याची गरज राहत नाही। त्यामुळे शेतीला लई असं फवारण्या वगैरे, औषधं, बॅगा, जे काही टेन्शन असतं ते अजिबात राहिलेलं नाही। तर शेतकरी मित्रांनो, इतर जे प्रोडक्ट आहेत ते अतिशय कॉस्टली आहेत, त्यामुळे काही परवडत नाही। पण या प्रोडक्टनुसार जमिनीची सुपीकता जैविक असल्यामुळे जमिनीची सुपीकता राहते, शरीराला कुठल्याही प्रकारचा बाधिक या प्रोडक्ट वापरल्यामुळे होत नाही। अशा प्रकारे आपण हे प्रोडक्ट वापरत आहोत। शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवातीपासून रामा ॲग्रोटेकचं नियोजन केलं, त्याला फवारणी स्प्रेसाठी आपण टीमग्रो रामा गोल्डचं स्प्रे घेतलेलं आहे 2। नंतरनं ड्रिपमधून पहिल्यांदा ही दुष्काळामध्ये, उन्हाळ्यामध्ये पाणी कमतरता असल्यामुळे त्यावेळेस आपण ज्ञानशक्ती, रूट मॅजिक, मायक्रोन्यूटर ही पहिल्यांदा सोडलेलं आहे। त्यानंतर आपण केळी स्पेशल, बायोसमृद्धी, रूट मॅजिक, मायक्रोन्यूट्रिएंट हे दिलेलं आहे। हे सगळं आपण जे शेड्यूल वापरलं हे, आणि आपण तंतोतंत बांधावरती येऊन तुम्हाला प्रोडक्ट हे दिले, तुम्ही समाधानी आहात का? ह्या प्रोडक्ट वापरल्यामुळे मी अतिशय समाधानी आहे। त्यापासून मला भरपूर फायदा झालेला आहे। बागेतलं कष्ट वाचलेलं आहे। हे प्रोडक्ट सोडल्यानंतर जास्त काही दुसरं करण्याची गरज भासलेली नाही। शेतकरी मित्रांनो, यानंतर 1 महिन्यानंतर संपूर्ण बागेची हार्वेस्टिंग होणार आहे। नंतरनं आपण संपूर्ण एपिसोड पुढल्या भागामध्ये आपण देणार आहोत। यानंतर आपण केळी एक्सपोर्ट कशी होती, कुठं जाते आणि काय रेट भेटतोय हे आपण पुढल्या भागामध्ये बघणारच आहोत। धन्यवाद। रामकृष्ण हरी।